नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि तुमचं हळदी कुंकू बऱ्याच जणांचं झालं असेल किंवा काही जणांचं राहिलंही असेल, कारण यावर्षी रथसप्तमी लवकर आहे, त्यामुळे सगळ्यांचीच लगबग चाललेली आहे. तसंच माझंही चाललेलं होतं. इथे मी घराची साफसफाई करत होती आणि कुणी येणार असले की आपण आवर्जून जरा जास्त साफसफाई करतो. अशी एरवी होतेच आपली, दररोज किंवा 2-3 दिवसाआड फर्निचरवर हात मारणं होतं. पण मग आज कसं ना, कुणीतरी घरी येणार आणि मग ते छान दिसावं, प्रेझेंटेबल वाटावं, त्यासाठी मग आपला हा सगळा खटाटोप चाललेला असतो. तसं काय सगळ्यांचंच एकदम कानाकोपऱ्याकडे लक्ष असतं असं नाही, पण एक आपल्यालाही कुठेतरी समाधान मिळतं, मनाला जरा आनंद मिळतो, त्यासाठी मग आपण हे सगळं करत असतो. आणि क्लिनिंग केल्यानंतर जे समाधान मिळतं ते वाव, मला तर खूपच जास्त आवडतं. मी स्वच्छता केल्यानंतर घर बघितलं ना तर भारीच वाटतं. तर आणि हळदी कुंकू का करावं, कशासाठी करावं, असं जर मला विचारतील तर मी म्हणेल, आपल्याला आता असे इतके धकाधकीच्या जीवनात एकमेकांना द्यायला वेळच नाही आहे, तर त्यानिमित्ताने आपण एकमेकांना भेटू, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांशी थोड्याशा गप्पा होतील किंवा एकमेकांचे चांगले विचार शेअर केले जातील. एकंदरीत की भेटणं होईल, बसणं होईल, बोलणं होईल, यासाठी आपण हळदी कुंकू करत असतो. गेट टुगेदर छोटंसं असं. त्यात हेवे दावे, चढाओढ या गोष्टी येऊ नयेत, तर त्यासाठी हळदी कुंकू खरं तर असतं. तर असो, सगळ्यांना ते माहीतच आहे. तर इथे माझी चालली होती लगबग. तर मग आतून घर जरा क्लीन केलं, त्यानंतर मग बाहेर ही रांगोळी होती आधीची संक्रांतीच्या दिवशीची, तीही क्लीन करून घेतली. आणि व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ जातो, त्यामुळे थोडा उशीरही झाला, तर समजून घ्या. हळूहळू व्हिडिओ एडिट होतो आणि मग तो टाकायलाही बराच वेळ जातो, मध्ये मग आपले कामही असतात बरेचसे. तर असं हे माझं साफसफाई चालली होती, छान अशी क्लिनिंग करून घेतली, पुसून घेतलं सगळं मग ओल्या कपड्याने. आणि हो, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर अशा पद्धतीने मी छान असं पुसून घेतलं. मग त्यानंतर मग इथे मी ना कणिक अगदी 1-2 तासापूर्वी मळून ठेवलेली होती आणि हे पुरण आदल्या दिवशी शिजवलेलं होतं, तेही फ्रीजमधून बाहेर काढलं. आणि मग इथे मी पोळ्या लाटायला घेतल्या, फ्रेश अशा 11 वाजेच्या सुमारास वगैरे मी त्या लाटायला घेतल्या होत्या. तर अशा पद्धतीने मग मला इथे जवळजवळ 40 पुरणपोळ्या करायच्या होत्या. त्या पद्धतीने मग माझे चाललं होतं जरा लगबग. अशा पद्धतीने मग मी सगळ्या 40 पुरणपोळ्या लाटून घेतल्या. थोडं एक मैत्रीण होती मदतीला, म्हणजेच की बोलता बोलता कामही होऊन गेले माझं. गप्पा मारता मारता काम करायला आवडतं मला, छान वाटलं. आणि तर अशा पद्धतीने मग मी पुरणपोळ्या करून घेतल्या. अशा पद्धतीने झाल्या मग पुरणपोळ्या. ऑलमोस्ट 40 पोळ्या मी लाटून घेतल्या होत्या, कारण मग दरवर्षी नाश्ता काय द्यावं ना सुचतं. मग मला हे सुचलं की चला आपण ना छान अशा, कारण की काय होतं ना, बायकांना पुरणपोळ्या करणं म्हणजे खूप मोठं टास्क वाटतं. तर म्हटलं चला आपण एक पुरणपोळी देऊया, खातील तर म्हणतील अरे वा छान असं म्हणून. तर अशा पद्धतीने आता ह्या पुरणपोळ्या झाल्या. आयडिया सुचली मला पुरणपोळीची, म्हणून मी त्या करायला घेतल्या. तर अशा पद्धतीने पॅक करून घेतल्या. मग मी वाफ निघून गेल्यावर, थंड झाल्यावर पॅकिंग करून ठेवून दिलं झिपलॉक बॅगमध्ये. त्यानंतर मग मी इथे रांगोळी काढायला घेतली, ही दुपारी काढायला घेतली. सगळं घर क्लीन झालं, स्वच्छ साफसफाई झाली, घरातली आवरावर केली आणि मग मग मी निवांत झाली जराशी. निवांत म्हणजे धावपळ तर असतेच, मग थोडंसं डोकं कुठेतरी शांत करून मग रांगोळी काढायला घेतली. तर रांगोळी मी थोडीशी व्हिडिओची मदत घेतली यूट्यूबची, आणि नंतर मग मी माझं डोकं थोडंसं वापरत असते. ॲज इट इज जशीच्या तशी मी काही काढत नाही रांगोळी. तर इथे माझी रांगोळी ऑलमोस्ट झाली. त्यानंतर मग घरात म्हटलं आमच्या दीदीला जरा फुलांचं काहीतरी डेकोरेशन कर. मग मी तिला सांगितलं की कायडे बनव, तिची खूप मदत होत असते मला. मग तिने इथे पतंग करायला घेतलं फुलांचं, जे फुलं माझ्या घरात अवेलेबल होते त्यांचंच. तर अशा पद्धतीने तिला म्हटलं बनव काहीतरी. मी जसं जसं सांगत गेली तसं तसं मग तिने बनवलं. तिचीही मला मदत होऊन जाते थोडीफार. तर अशा पद्धतीने हे काईट पण तुम्हाला कसं वाटलं सांगा, डेकोरेशन कसं वाटलं, रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर अशा पद्धतीने बघू शकता, इथे कार्यक्रम छान झाला होता, आवडलं सगळ्यांना सगळं. तर अशा पद्धतीने बघू शकताय, तेच असतं, एकमेकाचं कौतुक केल्याने मग आपल्याला थोडंसं कुठेतरी समाधान मिळतं, नाही बाबा जमलं आहे आपल्याला पण करता येतं आहे बरं का. अशा पद्धतीने असतं ते. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कला असते, प्रत्येकीत वेगवेगळे काहीतरी गुण असतात. प्रत्येकच स्त्री आणि प्रत्येकच बाई ही दुसऱ्यासारखी एकसारखी असेल किंवा हिने केलं म्हणजे तिलाही आलंच पाहिजे असं काही नसतं. प्रत्येकात काहीतरी सुप्त गुण असतात,
आणि ती तिच्याकडे असलेली एक कला असते, तिचं ते एक सौंदर्य असतं. तसंच काहीचं असतं. तर इथे आता मी घरात डेकोरेशनसाठी छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या होत्या, ज्या की घरात अवेलेबल होत्याच. त्यानंतर मग संध्याकाळ झाली, दिवाबत्ती केली, छान असं मी रेडी पण झाली होती. बघू शकता इथे देवाला दिवा लावला, देवाला वाण दिला, धूप दीप करून झालं. इथे बघू शकताय मस्त फुलं ठेवून घेतले. आता सगळ्या मैत्रिणी येणार म्हटल्यावर मग त्यांना गुलाबाचं एक एक फूल, गुलाबाचंच द्यायला पाहिजे असं काही नाही. तर अशा पद्धतीने बघू शकताय हे हळदी कुंकवाचं ताट छान असं सजवलेलं होतं. हे ना आपल्या मनाला पण खूप समाधान मिळतं आणि कुठेतरी एक आनंद आपण स्वतः केल्याचा. इथे हे तिळगुळ जे की चिक्की आणि हे होतं माझं वाण. आता तुम्ही म्हणत असाल वाण काय दिलं हिने, तर हे होते फ्रीज मॅग्नेट. 2 प्रकारचे होते. मला ॲक्च्युली जे हवे ते मिळाले नाहीत, मग जे अवेलेबल होते तेच आणले. पण हे यूजफुल आहेत आणि प्रत्येकजण वापरेल असं आहे. एकावर सरस्वती काढलेली आहे, एकावर वदनी कवळ घेता असा मंत्र आहे. तर ते छान आहे. प्रत्येकीला आवडेल आणि प्रत्येकीच्या फ्रीजवर ते जाईल अशा पद्धतीने आहे. आणि सरस्वती आता आपल्या लहान मुलांना काढता येत नाही, तर ते बघून बघून काढतील किंवा मग तो मंत्र बोलतील अशा पद्धतीने. वाण होतं माझं, छान होतं, थोडं युनिक होतं, मस्त मला आवडलं होतं ते. तर इथे मी आता ही साडी वेअर केली होती, बघू शकताय. यावेळेस वर्कची साडी घालायची होती मला, खूप दिवसापासून घ्यायची होती पण ती राहिली. मग आता वहिनीने माझा अगदी मनाचा विचार करून तिने माझ्यासाठी ही साडी पाठवली होती. तर म्हटलं मग चला आता हीच आपण वेअर करूया आज. तर तिने आपल्या मनाचा विचार केला, म्हटलं चला की ताईला साडी हवी होती ते म्हणून तिने पाठवली, तर म्हटलं आपणही घालूया. तर अशा पद्धतीने मग मी ती साडी वेअर केली, छान होती, मस्त मला आवडली. तर मग मी घातली अशा पद्धतीने. मग त्यानंतर बायका यायला सुरुवात झाली. बायका आल्या की मग तुम्हाला माहितीच सगळ्यांना धावपळ असते, बोलायचं असतं, गप्पा मारायचं असतं, मग हळदी कुंकू द्यायचं असतं. मग काही द्यायचं तर राहिलं नाही ना असंही वाटत राहतं, कोणाशी बोलायचं राहिलं, कोणाला हाय हॅलो करायचं राहिलं, असं बरंचसं आपल्या डोक्यात चालू असतं. तर अशाच पद्धतीने बघू शकता इथं हळूहळू सगळ्याच येऊन गेल्या आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलं. अशा पद्धतीने मग येत गेल्या बायका, हळदी कुंकू झालं, माझा छान असा कार्यक्रम पार पडला. बघू शकताय तुम्ही इथे मैत्रिणी आल्या, बसल्या, बोलणं होतं, भेटणं होतं. त्यानिमित्ताने मग आपले विचार शेअर होतात, बॉन्डिंगही वाढतं अशा पद्धतीने. आणि नाहीतर खूप महिना आपण एकमेकींना भेटत पण नाही. आणि इथे हे कोल्ड्रिंकही दिलं मी सगळ्यांना. म्हटलं आता घरात बसल्यावर तर काहीतरी हवं ना, पुरणपोळी सगळी इथं खाणार नाहीत, तर मग मी कोल्ड्रिंक दिलं त्यांना सगळ्यांना. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने ऑलमोस्ट सगळ्याच मैत्रिणी येऊन गेल्या, सगळ्यांना सगळं आवडलं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. व्हिडिओ कुठून बघताय ते सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मस्त वाटतं मैत्रिणी येतात तर सगळ्या. त्यानिमित्ताने हळदी कुंकवाच्या निमित्तानेच आपण एक दुसऱ्यांच्या घरी जातो, नाहीतर असं कोणाच्या घरी जायला कुणालाच वेळ नसतो. तर मग त्यानिमित्तानेच भेटीगाठी होऊन जातात. तर अशा पद्धतीने माझा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम 2026 नवीन वर्षातला पहिला सण खूप छान असा झाला, मस्त झाला, मस्त पार पडला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. अशाच पद्धतीने भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ बघा, कसा वाटला ते नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.